अरे अरे आज मानाची गदा आकड्यावरती गेली आहे. वैभव कंटाळे गंगापूर तालीम जय बजरंग बली कुस्ती संकुलातला पैलवान आहे. रणजित शेळके मी बऱ्याच दिवसापासून बघतोय की त्या सन्माननीय गाडगे पाटील साहेब, तुम्हाला कुस्तीनं मोहिनी घातली असं वाटायला लागलंय आता. ऋतिक राजपूत पहलवान धुलिया जगदीश राजपूत पहलवान जालना का मुकाबला हो रहा है. देख सकते हो भाइयों, वीडियो अच्छा लगे तो लाइक शेयर जरूर करें, चैनल सब्सक्राइब करना ना भूलें. आपका दोस्त अल्ताफ पहलवान खंडवा. जगदीश राजपूत पांढरा निक्या पसलेला पुऱ्या उंचीचा रोहिलागडचा पैलवान आहे आणि हा धुळ्याचा ऋतिक पैलवान ऋतिक राजपूत अशी कुस्ती लागली आहे. दोन राणा प्रतापांचे वंशज फायनलचे पैलवान आहात. त्या कधी कुस्ती संपू शकते. समीर शेख पहिला पुकार, कालीचरण सोलंकर पहिला पुकार आहात. या आता कुस्ती लागेल. महाराष्ट्रातली अग्रगण्य कुस्ती. उद्याचे महाराष्ट्र केसरीचे दावेदार लढणार आहे. जगदीशनं तर कीर्तिमानी केली, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतूनही मिळवलंय. असा जगदीश ऋतिक सोबत लढतोय. ऋतिकनं कब्जा घेतलाय धुळ्याच्या. शेवटची कुस्ती चालू झाली. 2 नंबरची कुस्ती आहे, सेकंड लास्ट कुस्ती आहे. आता सिंग भगवान वस्तादनं जरा उभी आहे. पहाडासारखी दिलदार माणसं आहे आणि हाताची खिल्ली तोडून निघाला जगदीश. निकाल छरिटन समान संधी. कच्च्या दिलाचे आत्ताच बाहेर जावा. याला दिलदार माणसं लागतात. शिट्टी वाजवायची नाही. शिट्ट्या वाजवायचा फडा हा नव्हे, तो रात्री भरतो. आता बी रात्रच झाली म्हणा. पण समाजात 4 प्रकारचे फड असतात. एक उसाचा, दुसरा कीर्तनाचा, तिसरा कुस्तीचा समीर शेख पहलवान आ गए, देख सकते हैं. समीर आखाड्यावर आला. समीर शेख कष्ट करताना थांब म्हणावं लागतं. तो समीर आलाय. मोठा भाऊ महाराष्ट्र केसरी आहे. मोठं बर्डन आहे त्याच्यावर, मोठी जबाबदारी आहे. पुण्याला जय हनुमान. पुण्याला सराव करतोय समीर शेख. बालारती शेख महाराष्ट्र केसरी 2018चे महाराष्ट्र केसरी जालना मुक्कामी बालारती शेख झाले आणि त्यांचा हा पोय
दोघांचं वजन सारखं आहे, दोघांच्या चड्डीचाही कलर सारखा आहे, दोघांचाही कलर सारखा आहे. जणू काय रामायणातल्या वाली आणि सुग्रीवाची झोपली का काय असं वाटतंय. दोघांचं अन्नाव सारखं असे जगदीश. अरे धोबी हम तो धोबी पछाड़ हिला दो पहाड़च्या पहाड़. काली चरण आत याओ. काली चरण सोलनकर आपण आत या. काय कुस्ती चालली हो. राणा प्रताप शहाचे वंशज आहेत. खर तर अतिशय प्रामाणिक, अतिशय इमानदार म्हणून आज ही राणा प्रतापांच्या वंशजांकडे बघितलं जातं. वादळापूर्वीची शांतता आहे आणि धोबीचा वचपा धोबीने काढणारा हाच तो जगदीश. करा की टाळ्या, टाळ्या करा की टाळ्या. टाळ्या वाजवायला काय जीएसटी लागते काय. परमेश्वरानं 2 हात दिल्या दुसऱ्याचं कौतुक करायला. जर टाळ्या वाजवायला कंजूसी केली तर पुढच्या जन्मी भर बाजारात टाळ्या वाजवाव्या लागत्या. टाळ्या वाजवा, टाळ्या. कसा हात सोडला आता सगळ्यांना. नाहीतर टोल नाका गेला की त्या गतिरोधक वर सगळे टाळ्या वाजवणार दिसायला लागल्या. मग त्यावेळेला जावं लागतंय. देवाचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजवायच्या. नामसंकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरीची. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली. हो करा, सहकार्य करा, माग बोलू नका. ही संतांची भूमी आहे, ही मर्दांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही शुरांची भूमी आहे. पाणी मागता कोणाकडे असली तर टाका की पाणी. बोलावं असतात काय पटेल साहेब. ऋतिक अंदाज घेऊ द्या अगोदर. एका कुस्तीनं हे होऊन चालत नाही. रोज कुस्त्या रोज मैदान आहे. ही पुरं एवढा पैलवान व्हायला कोटी रुपये खर्च येतोय. ही झाली खर्चाची बाब. पण घरातल्यांची तोंड बांधून खुराक घालावं लागतंय. कुस्ती बराबरी सोडवली आहे. दोघांचं अभिनंदन आहे. आणि बघा त्या ऋतिकनं जगदीशच्या सुद्धा पायाचं दर्शन घेतलंय. भगवान असताच्या तर घेतला पण जगदीशच्या पायाला लागतोय. ही शिकवण कळली पाहिजे हो. मगाचा आजर आयुष्यभर विसरता येणार नाही असलं पहिलवान. ही हिंदू संस्कृती, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. देव देश थोरा मोठ्याचा मान राखणं हीच परंपरा आहे.